मित्रांनो, आपण जो पुढचा टॉपिक बघणार आहोत तो आहे होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस इक्विलिब्रिया. त्याच्यात पाहू होमोजिनियस रिॲक्शन अँड हेट्रोजिनियस रिॲक्शन. त्याच्यात बघा, इन होमोजिनियस इक्विलिब्रियम स्टेट ऑल रिॲक्टन आर इन सेम फेज. आता जे होमोजिनियस इक्विलिब्रियम असतो त्याच्यामध्ये सगळ्या रिॲक्शन काय असतात, एका सेम स्टेटमध्ये असतात. ठीक आहे, होमोजिनियस म्हणजे इक्विलिब्रियम जे स्टेट असेल तर सगळे रिॲक्टन हे सेम फेजमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल, होमोजिनियस गॅस फेज इक्विलिब्रियम इज डिसोसिएशन ऑफ HI. ओके, तर आपल्याला एक होमोजिनियस गॅस फेजचं दिलेलं इक्विलिब्रियम ज्याच्यामध्ये डिसोसिएशन दाखवलेलं आहे हायड्रोजन आयोडाइड ॲसिडचं. 2 टाइम्स घेतलं आहे गॅस फॉर्ममध्ये, हायड्रोजन गॅस फॉर्म झाला, आयोडीन गॅस फॉर्म झाला. बघा, सगळे जे स्टेट आहेत रिॲक्टर आणि प्रोडक्ट सगळे गॅस स्टेटमध्ये. ठीक आहे, तर मग सेम फेज आहे. ओके, तर आपण याला होमोजिनियस रिॲक्शन म्हणतो. वाईल हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम रिझल्ट फ्रॉम रिव्हर्सिबल रिॲक्शन इन्व्हॉल्विंग रिॲक्टर अँड प्रोडक्ट दोज आर इन डिफरंट फेज. तर बघा, हेट्रोजिनियस इक्विलिब्रियममध्ये काय असतं, ही पण रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, पण याच्यात रिॲक्टर आणि प्रोडक्ट काय डिफरंट फेजमध्ये. एक्झाम्पल बघा, NH3 दिलं आहे गॅस फॉर्ममध्ये, क्लोरीन गॅस फॉर्ममध्ये. दोघांपासून काय फॉर्म झाला, अमोनियम क्लोराईड. म्हणजे अमाइन गॅस फॉर्ममध्ये, क्लोरीन गॅस फॉर्ममध्ये, आणि त्याच्यापासून तयार झालेला अमोनियम क्लोराईड हे काय झालं, सॉलिड. म्हणजे बघा, रिॲक्टन गॅस फॉर्ममध्ये, प्रोडक्ट काय झालं, सॉलिड फॉर्ममध्ये. अशा पद्धतीने मग ही रिॲक्शन काय झाली, हेट्रोजिनियस, कारण याच्यामध्ये फेज काय आहेत, डिफरंट आहेत. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर हेट्रोजिनियस इक्विलिब्रिया. तर जे हेट्रोजिनियस इक्विलिब्रिया आहेत त्याच्यासाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असेल. ॲज स्टेटेड अर्लियर, इक्विलिब्रियम इन सिस्टीम हॅविंग मोर दॅन वन फेज इज कॉल्ड हेट्रोजिनियस इक्विलिब्रिया. तर बघा, आधीच बघितलं आपण, ज्यावेळेस रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये जे फेज असतील सबस्टन्सचे, फेज म्हणजे नथिंग बट अ स्टेट म्हणतो आपण त्याला, त्याला डिफरंट असतील तर त्याला आपण हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम म्हणतो. आता एक्झाम्पल दिलं आहे बघा, वॉटर घेतलं आहे लिक्विड स्टेटमध्ये, हे वॉटर दिलं आहे गॅसमध्ये. ओके, तर हे काय झालं आता, तर हे हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम झालं. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, लिक्विड आणि गॅस दोघं स्टेट आहेत, दिसत आहेत आपल्याला. इफ इथेनॉल इज प्लेस इन अ कोनिकल फ्लास्क, लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम इज इस्टॅब्लिश. बघा, इथेनॉल दिलं आहे C2H5OH लिक्विड स्टेटमध्ये, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, C2H5 इथेनॉलच आहे गॅस फॉर्ममध्ये. ठीक आहे, आता याचा इक्विलिब्रियम लिहिताना Kc इज इक्वल टू, Kc म्हणजे काय झाला, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट झाला. त्याला लिहिताना आपला जो लॉ प्रमाणे कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिल अल्कोहोल इन गॅस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिल अल्कोहोल अपॉन लिक्विड, म्हणजे प्रोडक्ट अपॉन लिक्विड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ लिक्विड हा रेशो असतो. कॉन्सन्ट्रेशन काय असतं त्याचं 1 असतं, म्हणून इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय आलं. आता बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिल अल्कोहोल इन लिक्विड त्याचं 1 व्हॅल्यू आलं, मग राहतोय काय फक्त Kc इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिल अल्कोहोल इन गॅस एवढंच राहील, कारण आपण 1 आहे तो लिहिण्याची आवश्यकता नाही. Thus, at any given temperature, density is constant irrespective of the amount of liquid and the term in denominator is also constant. म्हणजे बघा, कुठलंही टेम्परेचर असू द्या, जी डेन्सिटी आहे ते अमाऊंट ऑफ लिक्विड कितीही असलं तरी ते काय असतं, कॉन्स्टंट असेल. लिक्विड असेल तर डेन्सिटी काय असते, 1 असते, आणि डिनोमिनेटर काय असतं, मग कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, सिमिलरली अजून बघा, पुढचं एक्झाम्पल दिलं, आयोडीन सॉलिड आहे, आयोडीन गॅस
आणि याला आपण काय म्हणतो सब्लिमेशन ऑफ आयोडीन. त्याला लिहिताना Kc इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडीन गॅस, लिक्विडची व्हॅल्यू काय असते कॉन्स्टंट आहे, तो लिहिण्याची आवश्यकता नाही, ती 1 असते. सॉलिड आर प्युअर सबस्टन्स विथ अनचेंजिंग कॉन्सन्ट्रेशन अँड इक्विलिब्रियम इन्क्लुडिंग सॉलिड आर सिम्प्लिफाईड. जे सॉलिड असतात तर ते प्युअर सबस्टन्स असतात आणि त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते अनचेंजिंग आहे. ओके, पुढचा जो टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर बघा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे द व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयदर द रिएक्टंट और प्रोडक्ट. आता जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो त्याची व्हॅल्यू रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं इनिशियल म्हणजे सुरुवातीला किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावर डिपेंडंट नसतं. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती इंडिपेंडंट आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयदर रिॲक्टंट और प्रोडक्ट, त्याच्यावर ते डिपेंडंट असणार नाही. सुरुवातीला तुमचं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काहीही असू द्या, ओके, त्याच्याने काही फरक पडणार नाही. ठीक आहे, ती रिॲक्शन्स काय होणार आहे एका स्टेजला क्लोज सिस्टीममध्ये असेल, एका स्टेजला काय होईल इक्विलिब्रियम अचीव करेल, त्यावरचं कॉन्सन्ट्रेशन जे असेल त्याच्यावर ते डिपेंडंट असेल. पण सुरुवातीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर ते डिपेंडंट असणार नाही. दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज टेम्परेचर डिपेंडंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असतं एक टेम्परेचर डिपेंडंट आहे. हेन्स Kc Kp चेंज विथ चेंज इन टेम्परेचर. जर तुम्ही Kc Kp जर चेंज केला, ओके, म्हणजे तुम्ही जर टेम्परेचर चेंज केला तर Kc आणि Kp काय होतो चेंज होतो. तिसरी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हॅज कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू फॉर पर्टिक्युलर रिव्हर्सिबल रिएक्शन रिप्रेझेंट बाय बॅलन्स इक्वेशन ॲट गिवन टेम्परेचर. जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो त्याची जी व्हॅल्यू आहे ती कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू आहे म्हणजे पर्टिक्युलर रिव्हर्सिबल रिएक्शनसाठी. आणि ती रिव्हर्सिबल रिएक्शन आपण काय करतो एका गिवन टेम्परेचरला काय करतो ती बॅलन्स करतो ते इक्वेशन. फोर्थ जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे हायर द व्हॅल्यू ऑफ Kc और Kp. Kc किंवा Kpची व्हॅल्यू जर हायर असेल मीन्स मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इज फॉर्म. Kcची व्हॅल्यू जर हाय असेल तर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे जास्त फॉर्म झालं आहे आणि इक्विलिब्रियम पॉईंट इज मोर टुवर्ड्स द राईट हँड साईड अँड व्हाईस वर्सा. मग प्रोडक्ट जर जास्त फॉर्म झाला आहे तर जो इक्विलिब्रियम पॉईंट आहे तो कुठे आहे राईट हँड साईडला आहे. कुठे आहे राईट हँड साईडला असणार आहे. ठीक आहे, कारण Kc काढताना आपण काय घेतो Kc इक्वल टू रेशो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर. Kcची व्हॅल्यू मोर केव्हा होईल जेव्हा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल म्हणजे प्रोडक्ट जास्त फॉर्म झालेला असेल. म्हणजे इक्विलिब्रियम कुठं शिफ्ट झालेला आहे राईट हँड साईडला शिफ्ट झालेला असणार आहे.